आता ह्यासनी कसं सांगू का मी दुसऱ्या कुणाच्या भानगडीत पडत नाही? हो, ती माझीच माणसं आहेत. परमेश्वरा, ती चिठ्ठी मी कमळीच्या बॅगेत टाकली खरी, आता ती तिच्या बापापर्यंत पोहोचू दे रे बाबा. अरे देवा, मी तर याचा विचारच केला नाही. जर ती चिठ्ठी दुसऱ्या कुणाच्या हाताला लागली तर? हाय ग, मी उगीच लई गडबड केली. नाही नाही, असं काय बी होणार नाही. असं काही व्हायला नको रे देवा. त्यापेक्षा मी स्वतः जाऊन त्यासने चिठ्ठी दिली असती तर लई बरं झालं असतं. खरं तिथं मला कोणी ओळखलं असतं तर? मग लईच मोठा गोंधळ झाला असता. समध्यासनी समजलं असतं का मी इथं इनामदारांच्या घरात आहे. आता त्या चिठ्ठीचं काय होतंय काय माहित. काका, काय चाललंय तुमचं? तुम्ही मला वचन दिलं होतं की नाही दारू पिणार नाही म्हणून. तुम्ही वचन मोडलं? वचनापेक्षा दारू महत्वाची वाटते तुम्हासनी? कमळे, सॉरी. काय करायला हवं मी? काय करायला हवं? आता शुद्धीत राहून काय मिळायचं मला? माझी मुलगी पण जिवंत नाहीये. माझी गौरी पण मला कायमची सोडून निघून गेली. आता ती परत कधीच येणार नाही आहे. तिने असं मला स्पष्टपणे सांगितलं का म्हणे माझा जगून तरी काय उपयोग आहे? काय सगळं व्यर्थ आहे. अहो आजी आजोबा आणि का त्यांच्यासाठी जगायला नको का? आणि हे आपलं आधीच ठरलं होतं की नाही? हे बघ, जे झालं ना ते झालं. सोडून दे सगळं, सोडून दे. तू एक काम कर, आईला जाऊन जे खरंय ना ते सगळं सांगून टाक. तिच्यापासून काही लपवायला नको. तू आता इथे आहेस म्हणून ती खुश आहे. पण तिला चुकून कळलं तर मी एक ना एक दिवस ते होणारच आहे. तू आयुष्यभर राहणार आहेस काय ते? जाणार ना कधी ना कधी तू पण मला सोडून. काका हे बघा, कमळे, मला समजवण्याच्या भानगडीत पडू नको. मी सांगतो ते ऐक. बाहेरनं आईला काय कळण्यापेक्षा आताच कळलेलं बरं. काका मी काय म्हणते तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या. कमळे, तू माझं ऐक. माझ्या पण मनावरनं ओझं सहन होत आहे मला. सांगशील ना आईला सगळं? सांगशील ना, समजावशील ना? सांगून टाक. खरं खरं कवळे, जे काय खरं सगळं खरं सगळं सांगून टाक. सांगून टाक. काका तुम्ही शांत व्हा. कमळी सगळं सांगून टाकते. हा शांत व्हा, तुम्ही आराम करा आता. पडा जरा. माझी चिठ्ठी त्यासनी मिळाली असेल काय? तिकडं काय झालंय ते कळलं असतं तर लई बरं झालं असतं. मला उद्याच तिकडे जाऊन बघितलं पाहिजे. मॅडम, ते उद्या जरा बाहेर जाऊन येऊ का? मंदिरात जायचं होतं. काय काय बोललात? बाहेर जाऊन येऊ का उद्या मंदिरात? हाँ ठीक आहे, जाऊन या ना.
साधनाताई मंदिरात जाण्याकरता मला का विचारतायत? याच्या आधी तर त्यांनी असं कधी केलं नाही. कमळे, निंगे राजन काका किती हट्टानं बोलत होतं बघितलंच ना हो. ते दारू पेलेलं असलं तरी बी किती पोट तिडकीनं बोलत होतं. आधीच त्यांची पोरगी गेल्यानं लईच बिथरल्यात. त्यात गौरी मावशीनं दुसरं लगीन केलं. त्यासनी हे सगळं सहनच होईना झालेलं आहे. त्रास व्हायला लागलाय ग. होणारच की ग. इतकी वर्ष ज्यांची डोळ्यात जीव घालून वाट बघितली त्या दोघी पण त्यांच्यापासून दुरावल्या म्हटल्यावर त्रास होणारच की. आणि आता हे सगळं ताणून धरण्यात अर्थ नाही, कारण त्यांची पोरगी परत कवा येणारच नाही. आपण तरी किती लपवणार, किती दिवस खोटं बोलणार आहे. त्यामुळे आता आजींना सगळं खरं सांगायलाच पाहिजे. म्हणजे आपण आपल्या हॉस्टेलला परत निघायचं आणि तू त्यांची खरी नात नाहीस हे ऐकल्यावर आजी आजारी पडल्या तर? अगं मग ती कडवी म्हातारी आणि तिची ती पिलावळ ते आपल्याला किती टार्गेट करतील माहीत आहे ना. इथं तर राहून देणारच नाही आणि कॉलेजमधनं आपल्याला काढलं तर मग काय करायचं कमळे? निंगी हे सगळं खरं असलं तरी बी आजींना कवा तरी सगळं खरं कळणारच आहे. त्यामुळे राजन काकांसाठी आजींना आता सगळं खरं सांगायला पाहिजे. आत्ताच. चल.